नमस्कार पुरंदरकर, मी अमर यादव. तुम्ही पाहताय पुरंदरचा धुरंदर. या चॅनलमध्ये सगळ्या पुरंदरकरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आहोत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये, पुरंदरच्या पूर्व पट्ट्यामध्ये, अर्थात सिद्धेश्वर नायगाव या गावामध्ये आपण या ठिकाणी आता आहोत. एकंदरीत पुरंदरमध्ये चर्चा कुणाची आहे, यावर्षी आमदार कोण होणार, यांसारख्या असंख्य प्रश्नांच्या सोबत इथल्या नागरिकांच्या, नायगावकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. चला जाऊयात पहिल्या प्रतिक्रियेकडे. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थी गावांमध्ये आपलं गाव आहे. 5 वर्ष संजय जगतापांची तुम्ही बघितली, 10 वर्ष शिवतारे बापूंची बघितली. काय वाटतं, पुरंदर उपसा सिंचन योजना कोण प्रभावीपणे चालू शकतं? विजय बापू शिवतारे. कारण का, त्याचं कारण सांगतो मी, की बापू 5 वर्ष 10 वर्ष ज्यावेळेस मंत्री होते, आमदार होते, त्यावेळेस लोकांना अशी परिस्थिती होती की आमच्याकडे पाणी सोडू नका, आमच्याकडे भरपूर पाणी आहे, आम्ही नंतर घेतो. आणि आता अशी परिस्थिती आहे, 2-2 3-3 महिने पैसे भरून पाणी मिळत नाही. माझा स्वतःचं मी 4 एकर ऊस नांगरून टाकला. ही फक्त संजय जगतापचं काम आहे, पाणी न मिळणं आणि त्याला अकार्यक्षमपणा आमदाराचा. बिलं काढायची, वरून त्याचे पैसे मागवायचे, बिलं काढायची दुरुस्तीच्या नावाखाली, आणि अजिबात कुठली दुरुस्ती झाली नाही पुरंदर उपशामध्ये. आणि काही नाही, गेली महिना योजना बंद राहती दुरुस्ती अभावी. त्याच्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांच्या, पुरंदर उपसाच्या जे कॅचमेंट एरिया येतो त्याच्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याचं घरटी जवळजवळ 2 ते 2.5-3 लाख रुपयाचं वार्षिक नुकसान झालेलं आहे. वर्षी आमदार कोण? संजय जगताप, विजय शिवतारे, संभाजीराव झेंडे की गंगाराम दादा? खरी लढत कोणात होणार आहे तरी, परंतु आत्ताचा कल पाहता खरी लढत ही विजयबापू शिवतारे आणि संजय जगताप या दोघांच्यातच होईल. आणि त्याच्यात आमदार संजय जगताप यांच्यावरती जनतेचा प्रचंड रोष असल्यामुळं विजयबापू शिवतारे हे निवडून येऊ शकतील निश्चितच. पुरंदर उपसा सिंचन योजना ह्या भागामध्ये आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आपण यापूर्वी जाणून घेतला. मध्यंतरी संजय जगताप यांनी पर्यायी जागा म्हणून या भागातल्या गावांची नावं दिली होती, नायगाव, रिसे पिसे वगैरे. तर त्यांच्या या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? ॲक्च्युली हा निर्णय खरं तर आमदार पातळीवरचा नसून तो खरं तर केंद्राचा प्रश्न होता. परंतु आमदारांनी मध्येच आमच्या 4-5 गावांची नावं सुचवून आमच्या गावांचा बिनकामी रोष ओढवून घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रती त्याविषयी अतिशय नाराजी, आणि आमच्या मंदिरात त्याबाबत खूप मोठी मिटिंग होऊन आमदारांचा त्या सभेतच निषेध केला होता की हा निर्णय आम्हाला मान्य नाही. नक्कीच, धन्यवाद. अजूनही काय आपल्यासोबत प्रतिनिधी आहेत? संजय जगताप रिंगणामध्ये आहेत आमदारकीसाठी, त्यानंतर विजयबापू शिवतारे आहेत, संभाजीराव झेंडेसुद्धा आहेत. नुकतंच त्यांना राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून एबी फॉर्म भेटलेला आहे. काय वाटतं इथे कोण होईल आमदार? दादा म्हणतील ते तिथे निवडून येईल. दादा विकासाचा वादा आहे. 5 वर्षामध्ये संजय सर आमदार होते, त्यांच्या कार्यकालामध्ये असे काही विशेष प्रकल्प झाले की जे युवकांच्या रोजगारामध्ये महत्त्वाचे ठरतील किंवा स्थानिक महिलांच्या रोजगारामध्ये महत्त्वाचे ठरतील, असे काही प्रकल्प झालेत का? किंवा त्यांचं काम तुम्हाला एकंदरीत कसं वाटलं? नाही, कसं झालं, हे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिले 2 महिने तर सत्ता स्थापनेत गेले. त्यानंतर कोरोना आला, कोरोनामध्ये त्यांची 2 वर्षे गेली, आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारने आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या काळात महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत होतं. आणि त्यावेळेस अतिशय आमदारांनी दादांच्या माध्यमातून असेल, ताईंच्या माध्यमातून असेल, भरपूर निधी पुरंदर तालुक्यामध्ये आणला. पुरंदरच्या धुरंदर चॅनलकडून आपण आलेलो आहोत. काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल? संजय जगताप, विजय शिवतारे, संभाजीराव झेंडे किंवा गंगाराम दादा जगदाळे? गावात कल कोणाचा जास्त आहे आणि यावर्षी आमदार कोण होईल? विजय शिवतारे. विजयबापूंची या भागामध्ये काही महत्त्वाची कामं? देवस्थानचा वर्ग दिलेला आहे. आत्ता गेल्या आठवड्यात आचारसंहिता लागायच्या आधी 4 दिवसापूर्वी 40 लाख रुपयाचा निधी वर्ग केलेला आहे देवस्थानला. संजय जगताप 5 वर्ष आमदार होते, त्यांनी या भागामध्ये काही महत्त्वाची कामं केलीत का? काहीच नाही, आमची ऊस वाळून घालवली. माळशिरसमधील देखील लोकांच्या ह्याच प्रतिक्रिया होत्या, नायगावमध्ये देखील ह्याच प्रतिक्रिया. पुरंदर उपसा सिंचन योजना ही आपल्या पूर्व भागासाठी जीवनदायी समजली जाते किंवा शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा सोर्स समजली जाते. ही योजना चालवण्यासाठी परफेक्ट आमदार कोण? विजयबापू शिवतारे. नक्कीच, धन्यवाद. काय वाटतं आमदार यावर्षी कोण होईल? आता काय मतदान झाल्याशिवाय काय सांगता येते बघा. पण तुम्हाला कुणाचं काम चांगलं वाटलं? आमदार एखादं हेच होईल, शिवतारे. हां, शिवतारेच का होतील? त्यांची काही कामं या भागामध्ये? अहो, त्यांनीच सगळी कामं करता इथली. PM किसान योजना, योजना ते नाही इथली, ते नाही इथली कामं नाही. देवाचं त्याने कोणतं ना
क दर्जा दिला, ही सगळं त्यांचीच कृपा आहे असं दिसते ना तुम्हाला इथं ते. मंदिराचा परिसर किंवा गावाच्या विकासासाठी भरपूर शिवतारे बाप्पूचे काम आहेत. तसं दशक्रियाविधीचा घाट असेल किंवा इकडचं स्मशानभूमी असेल, मंदिराचा परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी बाप्पूंचे काम आहेत. त्याच्यामुळे त्यांनाच विचार होणार, मतदान त्यांनाच जास्त प्रमाणात होणार. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल. आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत. पुरंदरच्या 15 वर्षाच्या पाठीमागच्या कालामध्ये आपण बघतो 10 वर्ष शिवतारे बाप्पू आमदार होते, 5 वर्ष संजय सर आमदार होते. दोघांच्याही कामाचा एकदम तुलना केली तर कुणाचं काम जास्त प्रभावी वाटलं? शिवतारेचं काम जास्त प्रभावी. आता तुम्ही बघत आहात मागच्या 5 वर्षात काय निधी आलाय पुरंदरला. आता बाप्पू परत आमदार झाल्यावर 36% पुरंदरच्या पाण्याचा कर होता, ते परत 19% आणलाय बाप्पूंनी. म्हणजे मोठ्या प्रश्नांसाठी आता तुम्हाला मोठे जे विकास कामं असतात किंवा मोठे निर्णय घेतात त्यासाठी संजय जगताप की विजय शिवतारे परफेक्ट तुम्हाला वाटतात? विजय शिवतारे कधी भक्कमच नेतृत्व आहे. पुरंदर उपसाचं पाणी तुम्हाला यापूर्वी 15 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणाच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे योजना चालली होती? विजय बापू शिवतारे. संजय जगताप यांचं कामसुद्धा तुम्ही 5 वर्ष बघितलेलं आहे. या गावामध्ये त्यांची काही विकास कामं आहेत का? नाही, तुम्ही दाखवून द्या मला काय विकास काम आहेत गावामध्ये ते 5 वर्षात. रस्ते, सिमेंट, बंधारे, लाईट्स वगैरे या संदर्भात त्यांची काही कामं आहेत का? तुम्ही दाखवून द्या ना कुठली कामं आहेत. मला आठवतच नाही 5 वर्षामध्ये कुठली कामं झालेली आहेत गावामध्ये म्हणून. नक्कीच धन्यवाद. एका बाजूला संजय जगताप एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला माजी आमदार राज्यमंत्री विजय शिवतारे आहेत, संभाजीराव झेंडेसुद्धा आहेत, गंगाराम दादा आहेत. काय वाटतं या भागामध्ये कोणाचा जोर जास्त राहील, विजय शिवतारे की संजय जगताप? विजय बापू शिवतारेंनी तसं जर पाहिलं तर पुरंदर उपसा, जानाई, शिरसाई याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि खरं तर म्हणजे शेतकऱ्यांचं कैवारी म्हटलं तरी चालेल. त्यांची कामं चांगली आहेत. एक आनंदाची बातमी त्यांच्या बाबतीत तर लोकांचा कल चांगला आहे की ज्याच्यावरती ह्या म्हणजे पिकांचं नियोजन केलं जातं शेतकऱ्याच्या दृष्टीने. आणि गेल्या वर्षी तर दुष्काळच होता आणि दुष्काळ असतानासुद्धा जे पंपाचं काम करायला पाहिजे नको होतं ते पंपाचं काम अचानक काढलं. त्यामुळे 3 ते 4 महिने पुरंदर उपसा बंद होती. त्या काळामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालं आणि त्याच्यामुळं तिकडं जी अपोजिट परिस्थिती आहे त्याच्यावरही लोक नाराज आहेत आमच्या या भागातली. असू द्या, परंतु शिवतारेच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर थोडंसं आहे, लोकांचा कल आहे. परंतु आमदाराच्या बाबतीत जर पाहिलं तर इकडं थोडासा कल कमी आहे. नमस्कार. काय वाटते संजय जगताप का विजय शिवतारे, कोण आमदार होईल? आता विजय शिवतारे व्हायला पाहिजे त्या बारीने आमचं असं म्हणणं आहे. पण आता काय होईल ते जनतेच्या पुढे काय येईल, जनता कोणीकडे होती काय होती. विजय बापू शिवतारेंनी पुरंदर उपसा सिंचन योजना त्यांच्या नेतृत्वामध्ये 10 वर्ष चालवली, 5 वर्ष संजय सरांनी देखील चालवली. 5 वर्षामध्ये तुम्हाला पुरंदर उपसा पाणी टायमिंगला भेटलं का? हां, भेटले. आणि त्याचसोबत आमदारांची इथे काय कामं आहेत? आता त्या आमदाराची कामं आपल्याला सांगता यायची नाही. बापूंनी पुष्कळ कामं केली. त्या रोडचं काम केलं, देवाच्या बंधारे झाले, सगळे जागजागी अडवणी पाणी झाले, सगळे झाले. बापू सारखं कामं नाही कोणी केले, कुठल्याच आमदारांनी नाही केलं. तुमचं मतदान कोणाला असणार आहे? आमचं मतदान गुप्त असणार आहे. मतदान हे कोणालाही सांगता येत नाही कोणाला. तुम्ही चॅनेलवाले खूप असा सगळ्यांची माहिती घेता, परंतु हे गुप्त मतदान एक देशाला एक दिलेला हक्क आहे. त्याच्यामुळं ते मतदान कोण कोणाला देणार आहे हे नाही सांगणार. नक्कीच तुमच्या मताशी मी नक्कीच सहमत आहे. परंतु एकंदरीत ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून अंदाज वर्तवणं, कल निर्माण करणं हे आमचं मुख्यत्वे काम असतं. आणि इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत हे कुठंतरी न्यूजच्या माध्यमातून प्रकाशझोतामध्ये येणं गरजेचं आहे. मतदान करणं ही गुप्त गोष्ट नक्कीच आहे, त्या गोष्टीची मी सहमत आहे. परंतु इथल्या लोकांच्या समस्या ज्यावेळेस आपण मोबाईलच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून हे पुढे येतात आणि ज्या समस्या पुढं आल्याच नाही तर त्या सुटणार कशा, त्यामुळे त्या समस्या पुढे येणं गरजेचं असतं. त्यामुळेच आम्ही न्यूज चॅनल म्हणून काम करत असतो. तर या भागातल्या समस्या काय आहेत? या भागातल्या समस्या खूप आहेत. खूप म्हणजे या ठिकाणी आम्हाला हा जो आमचा ड्राय भाग एरिया आहे पुरंदरचा पूर्व भाग आहे, त्या भागामध्ये आम्हाला जानाई शिरसाई
आणि पुरंदर उपसाच्या मोठ्या योजना झालेल्या आहेत, पण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही. आम्हाला पाणी वेळेवर मिळत नाही. आम्ही शेतकरी हे सगळे पाणी हवा ह्याच्यावरच अवलंबून असतात आणि ती मुद्द्याची गोष्ट आमच्यापर्यंत पोचत नाही. आता एवढं मोठं पाऊस पडूनसुद्धा एवढे मोठे खाली तलाव भरून गेले, वेस्टेज पाणी गेले, पण आमच्या अजून तलाव आमचे तसेच आहेत. पाणी आमच्या तलावात नाहीत. बंधारे आहेत ते सुद्धा तसेच आहेत. त्याच्यामुळं नक्कीच आमचा हा कायमचाच प्रश्न आहे ह्या पूर्व भागाचा, की आम्हाला ह्या उणिवा असणारच आहेत. आता इथे आपण पाहतो की पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या भागामध्ये येण्यासाठी संजय जगताप साहेबांनी इथे संकल्पना नवीन सुचवलेली आहे. काय वाटतं की इथल्या या मंदिराच्या परिसरामध्ये ज्यावेळेस विमानतळ होईल त्यावेळेस विमानाच्या इथल्या मंदिरांच्या स्ट्रक्चरवरती त्याचा परिणाम होईल का, किंवा इथल्या शेतजमिनी शेतकरी देतील का? विमानतळ कुठं पाहिजे हे ज्यावेळेस त्याच्या सगळ्या DN चाचण्या होत्यात, कुणी कुणाकडं सुचवून हे विमानतळ होत नाही. फक्त ह्याच्या ज्या सगळ्या टेस्ट आहेत काय पूर्ण झालेल्या काय माध्यमातून त्याप्रमाणे विमानतळ व्हावा. नक्कीच या भागाला आमच्या पुरंदर तालुक्याला विमानतळ व्हावा आणि रोजगार संधी मिळावा आणि काही पुढं राम भरारी घ्यावी या जनतेने पुरंदरच्या. स्वाभिमानी जनता ही पुरंदरची. नक्कीच मनपूर्वक धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल.